नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरायचे बंद झालेले आहेत। नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे, कशामुळे अर्ज बंद झालेले आहेत, काही योजना आता पूर्णपणे बंद झालेल्या आहे, बऱ्याच महिलांचे अर्ज बाद देखील करण्यात आलेले आहेत। त्यांनी नेमकं काय करायचं आहे, ते अर्ज कशामुळे बाद करण्यात आलेले आहेत, त्यांनी नेमकं पुढे काय करायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद झालेले आहेत। मग ज्या महिलांचे अर्ज भरायचे राहिलेले आहेत त्यांनी पुढे काय करायचं आहे याच्या संदर्भातील सविस्तर माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून भरत असताना अशा पद्धतीचा एरर येत आहे। नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड अशा पद्धतीचा एरर येतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी नवीन फॉर्म आता ॲक्सेप्ट केला जाणार नाही। नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून कोणत्याही लाभार्थ्यांचा नवीन फॉर्म घेतला जाणार नाही। नारी शक्ती दूत ॲपमध्ये पूर्वी भरलेल्या अर्जाचे फक्त स्टेटस चेक करता येणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म घेतला जाणार नाही अशा पद्धतीचा हा एरर येत आहे। अशा पद्धतीची सूचना या ठिकाणी दिसून येत आहे। मित्रांनो, तुमचा जर फॉर्म भरायचा राहिलेला असेल आणि तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून तुमचा फॉर्म भरू शकता। एकमेव पर्याय तुमच्या समोर आहे, पोर्टलच्या माध्यमातून फक्त तुम्हाला फॉर्म भरता येतो। मित्रांनो, हे पोर्टल सुद्धा खूप लोड चालत आहे। तुम्ही पोर्टलवर फॉर्म भरत असताना रात्री 12च्या वेळी किंवा सकाळी लवकर उठून तुम्ही हा फॉर्म भरू शकता। या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेचं पोर्टल तुमच्यासाठी व्यवस्थित चालणार आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून तुम्ही अर्ज भरत असताना तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे। जर तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून अर्ज भरा। आता मित्रांनो, बऱ्याच महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। कशामुळे बाद करण्यात आलेले आहेत, तर डॉक्युमेंट अपलोड करताना काही महिलांनी चुका केलेल्या आहेत किंवा अर्ज भरताना चुका केलेल्या आहेत। त्या चुकांमुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांनी सुद्धा पोर्टलवरती पुन्हा एकदा अर्ज भरायचा आहे आणि पुन्हा अर्ज भरताना तो अर्ज व्यवस्थितरित्या भरायचा आहे, म्हणजे यापुढे तुमचा अर्ज अप्रूव्हल केला जाईल। तसेच मित्रांनो, काही महिलांचे अर्ज इन पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत आहे। त्यांनी काय करायचं आहे, ज्यांचे इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे, बऱ्याच दिवसापासून अर्ज भरलेले आहेत, 1 महिन्यापूर्वी अर्ज भरलेले आहेत, मात्र अद्यापही इन पेंडिंग टू सबमिटेड असं स्टेटस दाखवत आहे। मित्रांनो, याचा अर्थ तुमचा अर्ज चेक करण्यासाठी अजून पुढे घेतलेला नाही। ज्यावेळेस तुमचा अर्ज चेक करण्यासाठी पुढे घेतला जाईल, त्या अर्जाचं व्हेरिफिकेशन सुरू होईल, त्यावेळेस तुमच्या स्टेटसमध्ये इन रिव्ह्यू असं दाखवलं जाईल। यासाठी तुम्हाला काहीही करता येणार नाही। ज्यावेळेस तुमचा अर्ज व्हेरीफाय केला जाईल त्यावेळेस तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल। जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला, अशा पद्धतीने तुमचा अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर स्टेटस दाखवलं जाईल। अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही। लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते तुमच्या बँक अकाउंटवरती आपोआप जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज भरणे आता सध्या बंद केलेले आहे, कारण फॉर्म व्हेरिफिकेशन सुरू आहे। पुढे सुरू होतील का नाही हे आताच आपण सांगू शकत नाही, मात्र सध्या तरी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून अर्ज भरून घेण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।